तर मुंबई शहरातील बांगलादेशी फेरीवाल्यांना हटवण्यासंदर्भात महापौर रितू तावडे या ॲक्शन मोडवर आल्या आहेत। तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी बांधकाम कामगारांचं कागदपत्र पडताळण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र लिहिलंय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवळे यांनी। भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम आपल्या सोबत आहे। ताई, तुम्ही आत्ताच महापौर आणि आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, नेमकं त्या पत्रात काय म्हटलंय? त्या पत्रात असं म्हटलंय, मी मागणी केली आहे गगराणी साहेबांना आणि रितू तावडेंना, महापौर, आणि की जे काही हे रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटिंगचे काम सुरू आहे त्या ठिकाणी जे नियुक्त केलेले कामगार आहेत, तर त्या दिवशी माझ्या बघण्यात असं आलं की प्रभाग क्रमांक 52 मध्ये माझ्याच एरियामध्ये ज्या वेळेला मी रस्त्याची पाहणी करत होती त्यावेळेला मला तिकडच्याच महिलांनी गैरवर्तन हे कामगार करतायत अशा पद्धतीची त्यांनी माझ्याकडे एक तक्रार केली। त्यावेळेला मी अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की हे कामगार कुठचे आहेत, काय आहेत, कोण आहेत हे। तर ते म्हणतात की सलीम वगैरे जो कामगार होता तो नेहमीच महिलांशी गैरवर्तन करत होता, छेडछाणी त्याचं सुरू होतं। तर त्यावेळेला त्या लोकांना विचारलं की ह्यांचे काय आहेत, कुठनं आलेत, कुठच्या राज्यातून आलेत, त्यावेळेला म्हणजे त्याचे काही कागदपत्र वगैरे आहेत का, तर त्याची ना अधिकाऱ्यांकडे माहिती आहे ना कॉन्ट्रॅक्टरकडे माहिती आहे। म्हणून मी आणि आम्हाला असं ठाम वाटते की या ठिकाणी बांगलादेशी मुस्लिम या ठिकाणी असावेत आणि ते सुद्धा मालदा, मुर्शिदाबाद आणि जे दिंजापूर वगैरे आहेत हे 3 जिल्ह्यातना या ठिकाणी असावेत ते। तर ह्याची निदान त्यांची तपासणी करून की ते कुठच्या राज्यातनं आलेत तर हे होईल की ह्याने आपली मुंबईचं विकास काम तर आहेच इम्पॉर्टंट, पण त्याही पेक्षा जास्त महिलांची सुरक्षता इम्पॉर्टंट आहे। जर अशा पद्धतीने करत असतील तर ते आम्ही कधीही खपून घेणार नाहीत।